पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारावरून रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळांना डिवचलंय। सोशल मीडियावर व्यंगचित्र अपलोड करत मोहोळ यांच्यावर त्यांनी टीका केली। पुण्यातल्या जागा गिळणारे मोहोळ असा उल्लेख करण्यात आला। दरम्यान धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं। 2 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते। बडेकर असतील, गोखले असतील, आणि मग ही सगळी प्रक्रिया 80-85% पुढे गेल्यानंतर यांनी राजीनामा दिला म्हणतात। कोणाला दाखवलं राजीनामा, कुठं रजिस्ट्रेशन केलं त्याचं? फक्त ज्यावेळेला हा विषय अंगावर येईल हे लक्षात आल्यानंतर हे पलटी खाण्याचं काम, म्हणजे व्यवस्थित चोरी करताना कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती। मी पुण्याचा लोकप्रतिनिधी आहे, 30 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो। या शहरातल्या सर्वसामान्य माणसापासून शहरातल्या उद्योगपतीवर माझे सगळ्यांचे संबंध आहेत। म्हणून त्यांनी चुकीचं काय केलं, बरोबर काय केलं त्याशी मी कुठं जोडतात मला, आणि त्यामुळे त्यांचा व्यवहार मला माहिती असेल तर मी आज आलोच नव्हतो तुमच्यामुळे, पळून गेलो असं ना कुठं बाबा। मी क्लिअर केल्यानंतर पण हा प्रश्न येणं हे चुकीचं आहे की एकदा खासदार आणि केंद्रात मंत्री झाल्यानंतर कुठली नोकरी करता येत नाही, कुठल्या भागीदारीत राहता येत नाही, हे कायदा आहे बाबा, माहिती घे ना। माझी एवढीच विनंती आहे की माहिती घेतली पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।